श्लोक 6. बंधुरात्मा मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. अर्थ: ज्याने शरीरेंद्रियादी संघाताला आपल्या स्वाधीन ठेवले आहे तो आपणच आपला हितकर्ता असतो. याचे उलट ज्याने शरीरेंद्रियादी संघाताला स्वाधीन ठेवलेले नसते तो आपणच आपला शत्रू असतो. विवरण: ज्याने आपणच आपल्याला जिंकले आहे तो आपल्या स्वतःचा बंधू म्हणजे हितकर्ता आहे. पण ज्याने स्वतःला जिंकले नाही तो आपणच आपला शत्रूही असतो. स्वतःला जिंकणे म्हणजेच शरीर इंद्रियांचे समूहाला आपल्या स्वाधीन ठेवणे. आपण देहाला मी म्हणतो, त्यामुळे माझे शरीर, माझे मन, माझे चित्त, माझे अंतःकरण असेही म्हणतो. पण प्रत्यक्ष मी कोण आहे तर अंतःकरणातील अथवा चित्तातील जी शुद्ध चित्शक्ती आहे तिलाच उद्देशून मी असा शब्द वापरलेला असतो. ही शक्ती म्हणजेच आत्मा. आत्मतत्व किंवा परमतत्व हे ज्याला कळले तो अहंकाराला म्हणजे मीला बाजूलाच सारतो व स्वतः सिद्ध असे ब्रह्मत्व प्राप्त करून घेतो. मग त्याचे सहजच कल्याण होते. ज्ञानदेव म्हणतात, विचारुनी अहंकारू सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. वस्तू म्हणजेच परमात्म तत्व. ज्याने स्वतःला जिंकले म्हणजे शरीर, मन, चित्त, बुद्धी, अंतःकरण या सर्वांनाच जिंकायचे आहे. अर्थात हे सर्व ज्ञानानेच घडू शकते. त्यावेळी बुद्धी इतर शरीरावर सत्ता गाजवते. ती ज्ञानाने परिपूर्ण असते. याच वेळी बुद्धी व आत्मा एकरूप होतात. तेव्हाच मीला जिंकले असे म्हणता येते. आत्म्याने बुद्धीला जाणले, ती त्याचेपर्यंत जाऊन पोचते की मग आत्म्याचे ज्ञान बुद्धीत उतरते आणि मग तेथून ते मनात उतरते. मग त्यानुसार शरीर म्हणजे इंद्रिय व कर्म करतात. म्हणून माऊली म्हणतात की इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करती. तो सांगेल त्याप्रमाणेच इंद्रिय वागतात. तेव्हा स्वतःला जिंकून आपणास सहाय्य करतो तो आपला बंधू होतो व त्याचमुळे आपले स्वतःचे म्हणजे त्या व्यक्तीचे कल्याणसुद्धा होते. मात्र ज्याने स्वतःला ओळखले नाही तो स्वतःच स्वतःचा शत्रू होतो. एरवी कोश कीटकाच्या परी तो आपण्या आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी असं माऊली सांगतात. ज्याने खऱ्या मीला ओळखलेले नसते तो देहाला मी म्हणतो. त्यामुळे देह मनाचे ताब्यात नसतो. मन बुद्धीच्या ताब्यात नसते. बुद्धी लोभ, मोह, अहंकार यांनी व्यापलेली राहते. यांना एकसूत्रता नसते. मन स्वैरपणे मुकाट फिरत राहते. ते इंद्रियांचे अधीन राहते. इंद्रिय विषय सुखाला चटावलेलीच असतात व विषयभोगात त्यांना रमायला सुद्धा नित्य आवडतं. त्यामुळेच ज्ञानप्राप्ती होत नाही. ज्ञानाचे अभावी माणूस स्वतःचे कल्याण करून घेऊ शकत नाही. मग शत्रूसुद्धा जे करणार नाही ते आपले शरीर व मन करत राहते. अशा प्रकारे स्वतःच स्वतःशी शत्रुत्व करणाऱ्या माणसाच्या फजितीला पारावर उरत नाही. ते स्वतःचे हित करण्याऐवजी नको त्या गोष्टी करून स्वतःचे अकल्याणच सातत्याने करीत असतात. मी मध्ये म्हणजे देहाहंकारामध्ये मग्न असलेल्याची स्थिती कशी होते ते ज्ञानदेवांनी पोपटाचे उदाहरण देऊन वर्णन केलेले आहे. ते असं म्हणतात की एक पोपट फांदीवरून उडाला आणि पारध्याने लावलेल्या त्या नळीवर जाऊन बसला. आता त्याच्या वजनाने काय झालं तर ती नळी गोलगोल फिरायला लागली. मग त्या पोपटाला असं वाटलं की आता ह्या नळीवरून मी खाली पडेन. मग त्या भीतीने त्यांनी आपणच तिथून उडून जायचं हे विसरून जाऊन आणि खाली पडू नये म्हणून त्या नळीला खूप घट्ट असं धरून ठेवलं. आणि मग ज्ञानदेव म्हणतात की त्याची स्थिती कशी होते बघा. ऐसा काजे विण आतुडला, तो सांगपा काय आणिके बांधिला, मगन सोडीच जरी नेला तोडून अर्धा. मागवे असं म्हणतात की काजेविणे म्हणजे उगाच त्याच्या मनात तो काही भ्रम निर्माण झाला
आणि मग तो त्यांनी स्वतःला तिथे बांधून घेतलं. आणि मग तो तिथे जो इतका बांधून नाही, तो इतका घट्ट चिकटून राहतो. मग त्याला जरी कोणी असा अर्धा तोडून नेला, तरी तो ती जी काही आपली हे त्या नळीला धरलेलं असतं ते सोडत नाही. अशा रीतीने निष्कारण भ्रमात पडलेला तो आपला घात करून घेतो. आणि इथे मला एक तुकाराम महाराजांची गमतीची गोष्ट आठवली, की तुकाराम महाराज दरवर्षी वारीला जायचे आणि त्यांच्या शेजाऱ्याला पण वाटायचं, की काय हे छानपैकी आपले वारीला जातात, महिनाभर आपलं तिकडेच रमतात, काय कथा कीर्तनं, आपण सुद्धा जायला पाहिजे नाही का. मग एक दिवस ते तुकाराम महाराज म्हणतात, तुकोबा, तुम्ही यंदा वारीला जाल ना, तेव्हा मला नक्की बोलवा, मी यंदा नक्की येईन. तुकोबांना अर्थातच आनंद होतो, ते त्याला बोलवायला जातात. ते म्हणतात, अहो नाही हो, आता यंदा काही मला जमेलचं वाटत नाही, पण मी पुढच्या वर्षी तुमच्याबरोबर नक्कीच येईन. आणि मग असे अनेक वर्ष जातात. तो माणूस काही वारीला तुकोबांबरोबर कधीच जात नाही. आणि मग तुकाराम महाराज विचार करतात, की अरे ह्याला सुधरवायला काहीतरी केलं पाहिजे. मग एक दिवस तुकाराम महाराज काय करतात, तिथे एक वडाचं मोठं झाड असतं आणि त्याच्या पारंब्या अशा घट्ट धरून ठेवतात आणि लोंबकाळायला सुरुवात करतात आणि ओरडायला सुरुवात करतात, की अहो मला कोणतरी वाचवा, वाचवा. मग हा बघा, ह्या झाडांनी, ह्या पारंब्यांनी मला कसं बांधून ठेवलंय. आता शेजारीच राहणारा तो माणूस येतो आणि हसायला लागतो. तो म्हणला, अहो तुकाराम, तुकोबा, तुमचं हे काय चाललंय म्हणे, त्या झाडाने कुठे तुम्हाला धरलाय, तुम्हीच तर त्याला घट्ट धरून ठेवलाय. तो तो हात सोडा की तुम्ही मोकळे व्हाल. तुकोबा हसतात आणि पटकन हात सोडून उडी मारून जमिनीवर उभे राहतात आणि त्याला म्हणतात, की अरे मी सुद्धा तुला इतके वर्ष हेच सांगत होतो, की तू संसारातल्या अनेक सबबी मला सांगत असतोस, पण त्या सबबी खूप खोट्या आहेत. तर तू इथं नसलास आणि वारीला आलास तर इथे काही तुझ्या वचून अडत नाही. अशी ही मजेची गोष्ट आहे. तर असे हे जे लोक आहेत ते खऱ्या मीला विसरतात आणि त्यामुळेच त्याला स्वहिताचा विसर पडतो. तो स्वतःचे शत्रुत्व करीत जन्म-मरणाचे फेऱ्यात फिरत राहतो. म्हणून माऊली असं सांगतात, "म्हणूनी आपणया आपणची रिपू, जेणे वाढविला हा संकल्पू, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे." आता रणभूमीवर अर्जुन सुद्धा कौरवांना आपले बंधू मानतोय. बंधू म्हणजे जे नेहमी सहाय्य करता असतात. पण कौरव तर शत्रुपक्ष स्वीकारून घात करायला सज्ज झालेले आहेत. अर्जुनाला मोहामुळे काही हे लक्षात येत नाही आहे आणि त्यामुळेच तो युद्ध न करण्याचा निर्णय घेतोय. कौरवांना बंधू मानल्याने तो त्यांचा घात करू इच्छित नाही. त्यांना मारायची तर त्याला अजिबात इच्छा नाही आहे. पण कौरव मात्र खऱ्या अर्थाने बंधू नसून ते शत्रू आहेत. ते अर्जुनाबरोबर इतर सर्वच पांडवांना मारण्यासाठी अगदी तत्पर झालेले आहेत आणि त्यांची तशी इच्छा पण आहे. त्यामुळे अर्जुनाने प्रतिकार केला नाही तरी त्याचा घातच होणार आहे. हा आत्मघात टाळण्यासाठीच भगवान श्रीकृष्ण त्याला युद्ध करण्याचा उपदेश परोपरीने करत आहेत. आपल्या देशात जर विचार केला तर भारतीय नेत्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीचे वेळी मुसलमानांना आपले भाऊ म्हटले होते आणि त्यांना आपल्यातले राज्य देऊ केले. खरे तर ते त्यांचे नव्हतेच, म्हणजे ते राज्य त्यांचं नव्हतं. मुळातच ते लोक बाहेरून आलेले आहेत आणि त्यांनी बळजबरीने आपल्या देशावर पाशवी अत्याचार करून ते राज्य बळकावलेले होते. या परदेशी परधर्मियांना भाऊ मानण्यात त्यांनी केलेली चूक आजही आपल्या सर्वांना भोगायला लागत आहे. पण या नेत्यांचे हे बंधुप्रेम अजूनही कमी होत नाही. अगदी चीनला भाऊ मानले आणि काहीच दिवसात त्यांनी आपल्या देशावर आक्रमण केले. आणि तर पाकिस्तानने तर 2दा आक्रमण केले. चीन व पाकिस्तान हे आपले शेजारी आहेत, पण ते आपले भाऊ नाहीत. हे भारताचे शत्रू आहेत. त्यांचेपासून सावधच राहायला हवे. आपण सर्व गीतेचा संदेश, श्रीकृष्णाचा उपदेश विसरलो. त्याकडे अगदी दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच स्वतःचा व राष्ट्राचा घात करणारे स्वतःच व स्वतःच्या राष्ट्राचे शत्रू झालो आहोत. अशा रीतीने आपला नाश जो करी तो समजावा आपलाच वैरी. इथे आपण थांबूया.